पुण्यामधील हडपसरमधील मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील एका महिलेनं 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्यात। या प्रकरणी पुणे महानगरपालिकेनं महिलेला 48 तासात मांजरींना घराबाहेर काढण्याची नोटीस दिली आहे। ही नोटीस देण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला सुद्धा उग्र वासामुळे भोवळ आली। महिलेच्या या छंदामुळे सोसायटीमधील रहिवासी त्रस्त झालेत। उग्र वास, मांजरीच्या रडण्याचा आवाज आणि अस्वच्छतेनं सोसायटीमधील नागरिकांना हैराण केलेला आहे। त्यामुळे त्रस्त रहिवासी गेल्या 5 वर्षांपासून महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रारी करतात। नागरिकांनी 2020 मध्ये महिलेविरोधामध्ये तक्रार केली होती आणि त्यावेळी या महिलेकडे 50 मांजरी होत्या। गेल्या 5 वर्षांमध्ये हा आकडा 350 वर पोहोचलाय। दृश्य आपण बघतो एकीकडे महिलेच्या घरामध्ये असलेल्या 350 मांजरींची अधिकारी महानगरपालिकेचे या ठिकाणी नोटीस देण्यासाठी पोहोचले, तेव्हा या अधिकाऱ्यांना सुद्धा इकडच्या सगळ्या भासामुळे त्रास जाणवला आणि त्यांना सुद्धा भोवळ आली। पुण्यामधला सगळा प्रकार आहे। 48 तासांमध्ये या मांजरींना घराबाहेर काढा असे आदेश पुणे महापालिकेने दिले। 280 आम्ही AWBI ला विचारलेलं आहे की आम्हाला अशी स्ट्रिक्ट एक गाईडलाईन तयार करून द्यावी। आमचं पत्र त्यांना केलेलं आहे, अद्याप आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला नाही आहे। आम्ही वेट करतोय, त्यांनी आम्हाला या संदर्भात किंवा आम्ही परत त्यांना याबद्दल विचारणार आहे की AWBIने आम्हाला, कारण अशा केसेस जेव्हा येतात तेव्हा आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टींना हँडल करायला SPCA, डिस्ट्रिक्ट SPCA, पुणे महानगरपालिका ह्या गोष्टीमध्ये सातत्याने हे म्हणजे प्रयत्न करते कि लवकरात लवकर सॉल्व करावे। तो बहुत सारी बिल्लियां होने की वजह से गंदगी का जो माहौल था और नेबर्स थे, सोसाइटी मेंबर्स थे, उनको तकलीफ होती थी, इसलिए उन्होंने कॉरपोरेशन में भी कंप्लेंट की थी। उस रिगार्डिंग 2-3 दिन पहले कॉरपोरेशन के अफसर आए थे, उस फ्लैट का सर्वे किया था और उन्हें नोटिस दी गई थी कि 2 दिन के बाद सभी बिल्लियों को छोड़ देंगे बोल के। सर, इस मामले में कोई आपके पास केस दर्ज कराया गया है? नहीं, अभी तक कोई केस नहीं दर्ज किया गया है और हम हमारे सुपीरियर अफसर्स और कॉरपोरेशन के जो अफसर्स है उनसे सलाह मसौलत करके वो जो लीगल एक्शन है वो लेंगे।